ठीक आहे. तर आज आपण बेसिकली पुढचा पार्ट बघतोय सिनियर वाला. ठीक आहे. आता आपण काय करायचं, वन बाय वन स्टार्ट करूया. सिनियर एक असं सिनियर आउटलाईन काय असतं ते आपण बघतो. प्रीती, ठीक आहे. आता इंटरव्ह्यूचा फेवरेट क्वेश्चन आहे. सिनेरियो is used to run the test case with multiple set of data. And scenario is used to run a test case without set of data. For scenario outline, examples keyword is necessary. For scenario, no need of example keyword. ठीक आहे. जसं की एक्झाम्पल देतो तुम्हाला, आपण जे काल बघितलं होतं, ही माझी फीचर फाईल आहे. बघा, इथं मी सिनेरियो आउटलाईन वापरलेलं आहे. ठीक आहे, इथे सिनेरियो लिहिलेलं आहे. आता मी काय करतो, ह्याला कट करतो आणि इथे सिनेरियो लिहितो. इथे मी सिनेरियो लिहितो. ओके, लेट्स से क्रिएट लॉगिन फंक्शनलिटी. ठीक आहे, मेरा टेम्पल लिहितो. गिवन यूजर ओपन दी क्रोम ब्राउजर. When user navigate to Facebook page and user verifies the title. असं आपण करूया. लॉगिन च्या ठिकाणी आपण करूया व्हेरीफाय फेसबुक टायटल. ठीक आहे. आता मी याला रन करतो. जर तुम्ही बघता हे येलो मध्ये मार्क आले, तुम्हाला दिसतंय हे येलो मध्ये नाही आलं. असं का होतं, याची माझी स्टोरी अशी असते की ह्याला स्टेप डिफरेन्शियल मॅप नाहीये. जसं की ह्याला क्लिक केलं, कंट्रोलने क्लिक केलं की ते येतं, राईट आहे. तसं आता मी तुमच्या समोर ह्याचा कोड लिहिला, ह्याचा स्टेप डिफरेन्शियल फाईल आपल्याकडे आहे का नाहीये. मग ह्याला तुम्ही राईट क्लिक करून रन करू शकता. ठीक आहे ना. इथे तुम्ही बघता ना एरर द्यायला हे दिसतंय तुम्हाला. काल कोणी मला क्वेश्चन विचारला असं स्टेप डिफरेन्शियल फाईल कशी बनवायची, तुम्हाला कळालं का. ह्या अनमॅप टेस्ट केसेस आहे, राईट. ह्या स्टेप्स आता आपण लिहिलेल्या आहेत. हे पटतंय तुम्हाला. हॅलो, समजतंय का. अनमॅप फीचरच्या स्टेप्स आहेत, त्याचा कोड आहे का आपल्याकडे नाही. मग जेव्हा तुम्ही रन करता तेव्हा तो असा एरर देतो. बघा, यू कॅन इम्प्लिमेंट विथ स्निपेट बिलो. कॉपी करतो, आपल्या स्टेप डिफरेन्शियल फाईल मध्ये टाकतो. हॅलो, हा बोला ना. रन ॲज काय केलं त्याच्यातून, फीचर फाईल केलं. हा, राईट क्लिक केलं त्या फाईल वरती आणि रन ॲज फीचर फाईल म्हटलं. मी परत एकदा दाखवतो तुम्हाला.
याला काढून टाकतो परत. ठीक आहे, आता काहीच नाही करत. बघा, राईट क्लिक केलं, रन ॲज कुकुंबर फीचर केलं. काय म्हटलं तो, ह्या फीचरचे स्टेप्स नाही. मी ते लिहिलं होतं, ते मी ते लिहितो, इथं कॉपी करतो, इथं पेस्ट केलं. आणि हे काढायचं सगळं, हे थ्रोवाला ना हे काढून टाकायचं. बघा, तुम्हाला रेडीमेड सगळा कोड मिळाला. आता इथं तुमचा तो कोड लिहायचा, जो आपण जो लिहिले तुम्हाला मी तो शिकवला शिलाई मधला कोड, तो इथे लिहायचा. झालं. आता आपण ह्याला रन करू शकतो. इथे कुकुंबर टेस्ट सूट मध्ये जायचं, याला आपण रन करूया. हे साइन अप नको टाकायला सध्या, म्हणजे काय, ते सगळे टॅग रन होतील. तर म्हणजे तो आपल्याला जो एरर आला खाली, जे एक प्रकारे त्यांनी मेथडच क्रिएट करून दिली, आपण जे स्टेप्स हा, लिहिले क्रिएट तेव्हा करून द्या कॉपी त्याच्यामध्ये. करून आपल्याला स्टेप डेफिनेशन फाईल क्रिएट करून त्यात ते पेस्ट करायला थोडक्यात. राईट, एक्झॅक्टली. तुमचं काम त्यांनी सोपं होतं, राईट. बरोबर. बघा, तुमच्या समोर केलं होतं, राईट. बघा, साइन अप फंक्शनॅलिटी केली होती आणि क्रिएट फेसबुक पेज केलं होतं, बरोबर. समजतंय. आता जर तुम्ही बघता, ही जे साइन अप फंक्शनॅलिटी त्याने एकदा टेस्ट केस रन केली का, इथे एकच सेट ऑफ डेटा आहे, मला कॉपी करतो, पेस्ट करतो आणि इथे पेस्ट करतो. तर त्यांनी काय केलं, दोनदा सेट ऑफ डेटासाठी रन केलं. बघायचं का तुम्हाला यामध्ये, इथं वन सर लिहितो पुढं. कुकुंबर टेस्ट सूट डॉट जावा फाईल आहे ती कशासाठी केली आपण? कुठली वाली ताई? कुकुंबर टेस्ट सूट डॉट जावा. ताई, मी सांगितलं होतं, आठवलं की टेस्ट रनर फाईल असते बेसिकली. कुकुंबर मध्ये 3 फाईल असतात महत्वाच्या, हो. राईट. ती जी कुकुंबर टेस्ट सूट फाईल दिस इज टेस्ट रनर फाईल. ओके. ही फाईल तर आता बाय डिफॉल्ट आम्ही जे इम्पोर्ट केले प्रोजेक्ट त्यात ती राहणार का आम्हाला राहणार ना सर, त्यात राहणार ती. ठीक आहे. तर ह्या मला आत्ताचा जो टॉपिक चालला होता, त्या टॉपिकचं एक्झाम्पल काय होतं, क्वेश्चन बिटवीन डिफरन्स बिटवीन सिनियर आणि सिनियर आउटलाईन, जे मी तुम्हाला आता करून दाखवलं. बघा, साइन अप बघितलं, दोनदा रन झालं. पटतंय. आता तुम्ही इथं पण बघू शकता कोणत्या कोणत्या डेटासाठी रन झालं. बघा, दिसतं योगेश वन, जाधव वन, सांगवी वन. तुम्ही बघसाल सेकंड रो साठी झालं, बरोबर आहे. थोडस वरती जाऊया, फर्स्ट रो साठी पण रन होईल. दिसतंय, सगळ्यांना मान्य. कोणाला डाऊट आहे का सांगा मला. आता एक बनवायचं सर कसं, हा बोला आता. सर, तुम्ही जो प्रोजेक्ट दिलाय ना त्यामध्ये हे फीचर फाईल वगैरे सगळं दिलाय का तुम्ही? हो. पण नाही सर इथे दिसत आहे. काय आलं, म्हणजे तुमचा प्रोजेक्ट इम्पोर्ट केलाय ना मी, तर इथे नाही दिसत आहे नाही सिनेरिओ. दिसत आहे का, होल्ड ऑन करा. मी नाही ना एक दिसत. काम करतो, जस्ट गिव्ह मी सेकंड. मी ना ह्याला ना पहिले रेकॉर्डिंग स्टॉप करतो. मी तुम्हाला सगळ्यांना पहिला प्रोजेक्ट देतो, काम माझं हलकं होऊन जाईल पहिलं. सगळ्यांना क्वेश्चन कळाला ना, डिफरन्स बिटवीन सिनियर आणि सिनियर आउटलाईन ऑल सेट आहे, पण डाऊट आहे केसमध्ये. ओके, नाव कमिंग टू तुमच्या क्वेश्चन कडे आहे. आता प्रॉब्लेम काय होतो सांगतो मला. आता मला ना आता हे सांगायचं हे काय प्रकार असतो वगैरे, हे बद्दल मला जरा डिस्कशन करायचं, हे काय प्रकार आहे. त्यासाठी तुम्हाला सगळ्यांना हे लाईन बघा, ही ग्रीन कलर मध्ये दिसते, इथे डॉट दिसतोय. हे कधी करायचं, ह्याला सोपं ऑप्शन आहे. पहिलं तुम्हाला एक होम मध्ये जाऊन हेल्प मध्ये इक्लिप्स मार्केट प्लेस जायचं. ठीक आहे, इथून काही सॉफ्टवेअर आपल्याला इन्स्टॉल करावं लागतं. एकच सॉफ्टवेअर इन्स्टॉल करायचं, डोंट वरी. ठीक आहे, इथं मी काय टाकतो बघा, कुकुंबर टाकतो आणि एंटर मारतो. तुम्हाला हे दिसतंय, हे सिम्बॉल आहे इथं, बरोबर आहे. येस सर. इथं इन्स्टॉल वरती क्लिक करा आणि प्रोसेस फॉलो करा. ठीक आहे, सगळ्यांना मान्य. ओके. मग त्यानंतर असं तुमच्यासारखं दिसेल का तो कोड? त्याच्यानंतर एक्झॅक्टली, त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं, ह्याला क्लोज करायचं इक्लिप्सला आणि परत स्टार्ट करायचं, तुमचं काम होऊन जाईल. ते ओके, झाल्यानंतर ठीक. अजून एक गोष्ट करायची. हा जो प्रोजेक्ट आहे ह्यावर राईट क्लिक करायचं. बघा, इम्पॉर्टंट आहे, खूप जण माहित नसते. कॉन्फिगर मध्ये जायचं आणि कन्वर्ट टू कुकुंबर प्रोजेक्ट करू शकता. इथं कुठं कुठं आहे ना, कन्वर्ट टू कुकुंबर प्रोजेक्ट तुम्ही इथे पण करू शकता, नाही झालं तर. ओके. ठीक आहे. सर ऐका ना, मीनवाईल मी एक एक माझी एक एक मिनिट द्या हा मला. सर. मला पहिल्यांदा शेअर करू द्या सगळ्यांना. ते शेअर होते, एक मिनिट.
हा बोला, काय म्हणता तुम्ही आता? मी जेव्हा प्रोजेक्ट रन करते ना तेव्हा माझे प्रिव्हियस फाईल रन होतात, करंट फाईल रन होतच नाहीये. काय होतंय? म्हणजे आता मी 2-3 फाईल केलेत, ठीक आहे. आधीचे पण माझे प्रोजेक्ट आहेत यामध्ये. तर मी जेव्हा रन करते करंट प्रोजेक्ट ज्याच्यावर मी आता आहे, तो रनच होत नाहीये. प्रिव्हियस फाईलचा आउटपुट दाखवतंय मला. ओके, कळालं मला. असं कळतं तुम्हाला तिथं ना सेटिंग चेंज करावं लागतं, मी सांगतो त्याबद्दल. ठीक आहे. मी केले ते पण ऍक्च्युली बघून ठीक आहे, हे झालं ChatGPT सगळ्यांचं. वर. ओके, नाऊ आपल्याला काय करायचंय, फीचर फाईल ज्याला एक्झाम्पल कीवर्ड आहे त्याला लिहायचंय. कसं लिहायचं त्याबद्दल आपण बोलूया आता. जसं की क्रिएट फेसबुक पेज आहे ना, त्यात आपण लिहूया लॉग इन टू फेसबुक पेज. बरोबर आहे. आता मी हे तिन्ही स्टेप परत रीड करतो. इथे मी सेव्ह करतो. ह्या पेज नाहीये बघायचं, बरोबर. युजर व्हेरीफाईड टायटल अँड युजर. बघा मला काय करायचं, मला युजर नेम पासवर्ड टाकायचा. एंटर दी. मला काय टाकायचं, युजर नेम टाकायचं. कसं टाकायचं बघा, डबल कोट मध्ये लेस दॅन ग्रेटर दॅन युजर नेम अँड युजर. एंटर दी. पासवर्ड ही व्हॅल्यू मला कुठून घ्यायची म्हणजे तुम्ही पासवर्ड दिला. अँड युजर क्लिक ऑन. अनु तिकडे खेळ ना, मी क्लास अनु बाहेर खेळ ना, बाहेर खेळ ना. साइन इन बटन. देन युजर व्हेरीफाय. लॉग इन सक्सेसफुल. बरोबर, आता मी क्लिक करतो बघा, सगळ्या स्टेप एकदम स्टेप मॅप नाही. राईट क्लिक करतो, मला ती बनवायची. राईट क्लिक करून कुठे गेलं रे, राईट क्लिक करतो, रन ॲज कुकुंबर फीचर करतो. परत तो स्टेप देईल मला जे अनइम्प्लिमेंटेड देईल. बरं, आता तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व करा, जी फाईल ज्याला मी डेटा टाकला युजर नेम पासवर्डला, त्याने इथे कसं बनवून दिलंय दिसतंय तुम्हाला. हा हा डेटा तिथे येत असतो, हे लक्षात ठेवा. हे मला तुम्हाला सांगायचं आहे. तर हा कोड त्यांनी क्रिएट केला की आपण त्यांनी लिहिलेला क्रिएट आधीच केलं, आहे? ते आपण रन केलं ना, आठवड्यात त्यांनी क्रिएट केलं. आपलं काय करायचं नसतं. तर ते आपण फीचर फाईल मध्ये मल्टिपल सिनारिओ लिहू शकतो. काय म्हणतो तुम्ही फीचर मध्ये काय? आता तुम्ही म्हणजे वर पण ऑलरेडी एक सिनारिओ आहे ना, खाली पण आता एक लिहिला ना लॉग इन फेसबुकचा. तर हा सिनियर वेगळा आहे, म्हणजे नाही का. तुम्ही हा एका म्हणजे फीचर फाईल मध्ये तुम्ही हम्म, किती पण सिनियर लिहू शकता. राईट, हे बघा, सिनियर आउटलाईन झाला, हा हा साइन अप आहे, हा लॉग इन आहे. मी असं टेम्पररी कुठला पण घेतो. राईट, तुम्ही हा तुमच्या मॉडेलनुसार तुमच्या काय टेस्ट केस असेल किंवा सिनियर असेल ते तुम्ही ते लिहू शकता. सर म्हणजे हा, ते अब्स्ट्रॅक्ट मेथड क्रिएट करते का अकॉर्डिंग टू नाही ताई, तुमचे ऍबस्ट्रॅक्ट ते? वगैरे इथे काय प्रकार नाही. मग त्या मेथड्स ज्या तसला काही क्रिएट प्रकार केल्या नाही. नाही हे ठीक फक्त आहे. सिम्पल वर्किंग लँग्वेज आहे. तुमची जी टेस्ट केस आहे ती हा टेस्ट केस मी इथे लिहिली, त्याच्या मागचा कोड मला लिहायचा असतो. हा तर ते सर सर तुम्ही जेव्हा ते क्लिक केलं तर तो डेटा आला ना एक प्रॉपरली पूर्ण ते तो मी रन कोड. केलं. रन हम्म. केल्यानंतर काय केलं त्यांनी, अनमॅप इंटर. ऍक्च्युली हे एक्सेप्शन नीट ऑब्झर्व करतात ना, रेड कलर मध्ये आलं म्हणजे एक्सेप्शन असतं. त्याचं काय म्हणणं आहे, तुम्ही नीट हे वाचलं, हे वाचलं, हे वाचलं, हे वाचलं. काय लिहिलंय, यू कॅन इम्प्लिमेंट मिसिंग स्टेप विथ बिलो स्निपेट. ऍक्च्युली आपण काय करतो, उलट चाललंय. रन करतोय, मला एरर येणार आहे, मग तो म्हणतो की तुमच्या ह्या स्टेप्स नाहीच आहेत. अच्छा. मी काय करतोय, तो उचलून इथं कॉपी पेस्ट केलं आणि हे काढून टाकलं. आता काम सोपं झालं ना. नाही तर तुम्हाला मॅन्युअल लिहावं लागलं असं प्रॉपरली. जसं की हे वाला कॉपी करा, अँड आहे ना, डायरेक्ट अँड लिहा ऍट द बॉटमला, डबल कोट मध्ये टाका. असं तुम्हाला 1 बाय 1 लिहावं लागलं असतं. आणि हा जो पार्ट आहे इथे आपण स्ट्रिंग लिहिलेला आहे, मग स्मॉल मध्ये स्ट्रिंग लिहावं लागतं.
असं पण करू शकता म्हणजे ओके, तुम्ही म्हणजे फक्त जस्ट त्याच्यातला एक्सेप्शन मधल्या स्टेप्स कोणत्या मिसिंग आहेत त्याचा डेटा एक्झॅक्टली कॅच माझं काम करून. सोपं झालं ना मी. हा, ओके ओके, कळलं. बरोबर आहे. आता काय झालं, मी ह्या डेटा तर आलो, इथपर्यंत आलो. आता मला काय करायचंय, इथे मला डेटा भरायचा आहे. कुठं? इथे भरायचा डेटा. आठवला सिनेरिओ आहे बघा, तर इथे मला डेटा पास करायचा आहे. म्हणून मी इथे काय वापरणार आहे, सिनेरिओ आउटलाईन वापरणार आहे. सिनेरिओ आउटलाईन आलं की एक्झाम्पल्स कीवर्ड यावा लागतो. आता हे जसं जसं कॉपी पेस्ट करायचं. म्हणजे जेव्हा आपल्याला डेटा पास करायचा आहे, तेव्हा आपण सिनेरिओ आउटलाईन यूज करतो का? एक्झॅक्टली. आता इथे मी काही पण लिहितो सध्या, युजर नेम. आणि फक्त सिनेरिओ केव्हा यूज करायचे ना? जेव्हा डेटा नसेल नुसतं टेस्ट केस करायचं नाही, काही एखादा फंक्शन करायचं असेल, काम करत असेल. आता बघा हे हे दिसते, कसं पण दिसते राईट. हे कसं पण दिसते, ऑर्डर कशी पण ठेवताची. बरं ना. मला ह्याला नीट करायचं सगळ्याला. आता काय करायचं, राईट क्लिक करायचं, इथे दिसतं प्रिटी फॉर्मॅट दिसतं, ह्याच्यावरती क्लिक करायचं. ते सगळं नीट करून देते बघा. दिलं सगळं नीट करून प्रॉपर मध्ये. ऑल सेट आहे. कोण डाऊट आहे त्या केसमध्ये? आता हा डेटा बघा, जेव्हा टेस्ट केस रन होईल, तो पहिल्या इटरेशनला हा युजर नेम आहे, तो बरोबर हा गेल. मी आता इथे लिहितो, योग लिहितो 1. ठीक आहे, योग 2. बरोबर ना. म्हणजे जेव्हा पहिल्यांदा टेस्ट केस रन होईल, तेव्हा तो काय करेल, बरोबर ही टेस्ट केस घेईल बघा. इथे ना, इथे ब्रेक पॉईंट टाकतो बघा, युजर एंटर दी. इथलं नाव आपण चेंज करू, युजर नेम. ओके, पासवर्ड नाही आला का आपल्याकडे, एक मिनिट. तर पण इथे आपल्याला मग सगळं लिहायचं असेल ना, एक्सपाथ आणि ते एलिमेंट फाइंड आउट हा, करणं. ते लिहायचं, आपण सेकंड स्टेप येते. अजून आपण त्या कुकुमर वरती चाललोय. ओके, तर तुम्ही जस्ट प्रिंट करताय का सर ते? हा, म्हणजे तुम्हाला मी हे सगळं नाही तर इथला कन्सेप्ट कळला ना, मला तिथला कोड लिहायला इझी पडेल नंतर. बघा आता माझा कोड इथंच आहे. इथं अजून दाखवते बघा, हे माझं चुकलंय कुठं स्टेटमेंट, तर ते लगेच तर सगळं नीट दाखवलं एकदम प्रॉपरली. हा फायदा होता त्याचा. गेले बघा सगळं. आता याला मी काय करतो, सेम वे राईट क्लिक करतो, रेडी बघू आणि नाही इथं बघा, इथं नाही, खाली गेलं बघा. बघा तो आला, इथं आला, हे फेल केलं.
ओके. बरं, कंट्रोल कुठं आलाय? इथे कंट्रोल आलाय बघा. काय नाव आलंय? योग 1 आलंय. का योग 1 आलंय? कारण की माझी ह्या टेस्ट केसचा ही टेस्ट केसचं इटरेशन होतं. बरोबर आहे. आता मी रिझ्यूम करतो. आता तो पुढचा टेस्ट, आता पासवर्ड बघा. त्याचा पासवर्ड जाधव म्हणून आलाय. पुढची टेस्ट काय चालू झाली? योग 2 पासवर्ड 2. समजलं का सगळ्यांना? बघा, हे दोन्ही पास झाले, हे दोन्ही फेल झाले. कोणाला डाऊट आहे ह्या केसमध्ये? हॅलो, सिनियर सिनियर आउटलाईन मध्ये फरक पडायला सगळ्यांना? सर एकदा सांगा ना थोडं बरोबर. सर सिनियर बघा ना, सिनियर मध्ये काय करतो आपण? तर सिंगल सिनियर लिहितो, जसं माशी आपण केलं होतं, राईट? व्हेरीफाय स्टार्टर, जिथे आपण डेटा पाठवत नाही. बरोबर, दॅट इज सिनेरिओ. जिथे आपण डेटा पाठवतो दॅट इज सिनेरिओ आउटलाईन. पटलं का आता? हो सर, पण ते स्टेप डेफिनेशन मध्ये तुम्ही ते काय चेंजेस केले ते नाही कळलं. कुठलं सर मला सांगतो? सर ऐका ना, हे सिम्पल. मी आता काय केलं सांगू का? इथं जो डेटा पाठवायचा होता मला, इथं जी फीचर पाहिलेली, तिला राईट क्लिक करून रन केलं आणि इथे मी पेस्ट केलं, बाकी काहीच नाही केलं. मी ते तुम्हाला परत दाखवू का? आणि मी त्या तिथं व्हॅल्यू फक्त प्रिंट केलं असतं बघा ना. इथं काय जे फक्त व्हॅल्यू येतात त्या पास व्हॅल्यू काहीतरी केलं ना तुम्ही, काय युजर नेम पास केलं. ऍक्च्युली काय झालं होतं, इथं नाव चुकलं होतं. हे ना एकच लाईन दिसत होती. मी तुम्हाला परत करून दाखवू का तुमच्या कॉन्फिडन्स वाढत? एक मिनिट. कुठे गेलं रे? सर फक्त मला एवढं सांगा, जर आपण हे इथून घेतलंय तर मग आता हे ते व्हॅल्यूज खालच्या घेऊन त्या इकडे पास होतात का, ज्या या हो, या मी तुम्हाला तेच स्ट्रिंगला सांगतो. एक्झॅक्टली मला तेच सांगायचं. हे बघा, राईट क्लिक करतो त्याला, मी परत त्याला रन करतो. बरं, बरोबर आहे. आणि जसं मी तुम्हाला इथे मी पेस्ट करतो, मी तुम्हाला जसं काल म्हणालो, त्यातल्या ह्या 2 लाईन काढावं लागतात. ठीक आहे, ह्या 2 लाईन काढावं लागतात. सर समजलं तुम्हाला आता? हो सर, म्हणजे तिथं त्या मेथड मध्ये सर आपण ते स्ट्रिंग युजर नेम फक्त पास करतोय का त्या हा मेथड राईट. मध्ये. आता ह्याचं नाव फक्त करा, त्यांनी कसं केलं, जनरिक कोड बोला ना आपलं, तिथं तुम्हाला काय पास करायला लागलंय ते करून डेटा देते. टाइप देणं गरजेचं आहे का तिथे स्ट्रिंग सॉरी, हो सर ताई. डेटा मग हे कळणार कसं तुम्ही काय पास करता? ते तर दिसायला पण खराब दिसतं ना, स्ट्रिंग काय येते. मग जर आपण चांगलं नाव देतोय, जसं मला माहिती, हे इथं युजर नेम टाकतोय, इथं आपण पासवर्ड टाकतोय, ते जरा बरं पडेल ना मला पण सांगायला आणि तुम्हाला समजायला. त्यांनी नाही अच्छा. केलं तर फरक काय पडणार नाही, पण ते तुम्हाला चांगलं वाटणार नाही, राईट? तुम्ही जेव्हा टीम लीडला कोड करायला देताल, रिव्ह्यू करायला, तुम्ही काय केलंय म्हणाल. हम्म. आता तुमच्या समोर मी काही करत नाही, ते जुनंवाला काढून टाकलं, इथे पेस्ट करतो बघा. म्हणजे सर तिथे एक्झाम्पल मध्ये आपण समजा डिजिट वगैरे पास केलं तर इकडे आपल्याला इंटिजर मध्ये. एक्झॅक्टली मी तुम्हाला तेच सांगायचा प्रयत्न करतोय. हे इथंच तुम्ही सेंड की डॉट क्लिक जे काय करणार ना, ते इथंच करणार आहे तुम्ही. म्हणजे तुम्ही पास कुठून करताय, इथून पास करताय, ते इथं घेताय ते, आणि त्याला तुम्ही वर्कआउट करताय. हे मला तुम्हाला सांगायचं. ठीक आहे, आता कळेल. पिक्चर क्लिअर आता प्रॉपर? हो सर. कळालं का? सर, हा बोला ना. सिनेरिओ आउटलाईनमध्ये आपण म्हणजे एक्झाम्पल घेतलेत ना, तर तिथे जर लार्ज डेटा असेल तर त्या केसमध्ये काय करायचं सर? म्हणजे आता काही इथे काही कसं प्रॉब्लेम युजर नाहीये. नेम आणि पासवर्ड आहे, तर म्हणजे एखादी साइन अप किंवा क्रिएट युजरचं पेज असेल तर त्याच्यामध्ये खूप सारे फील्ड असतात ना, मग त्यावेळेला नाही नाही, कसं हे काय बघा, कर. इथे 2 फील्ड होत्या, हां. बरोबर ना? असे तुमचे 10 फील्ड असू द्या. आता मी इथे ना काय करतो बघा, आता आपण काय करू, ह्याला युजर नेम पासवर्ड इथे टाकूया. ठीक आहे, मी अजून टाकतो, फर्स्ट नेम पण टाकतो.
तुम्ही काय करणार तुम्ही सांगा. रन करायचं. आता सेव्ह केलं की येलो कलर दिले येलो कलर, राईट क्लिक करा, रन बोला, की तुम्हाला पिक्चर फाईल बनवून देईल, ते स्टेप डेफिनेशन फाईल बनवून देईल. येतं ते बरोबर, त्याला त्याला गरज आहे ते बरोबर करतोय बघा. दिसलं तुम्हाला 3 मध्ये दिसलं का, 1 2 3. मग तुम्ही इथे टाकू शकता युजर नेम, पासवर्ड, फर्स्ट नेम, ऑल सेट. हा सर, माझा क्वेश्चन तो नव्हता की हा. इथे तुम्ही स्टेप्स लिहिलाय ना, अँड युजर एंटर द पासवर्ड अँड युजर एंटर युजर नेम, तर हा. तशा आणखीन फील्ड असतील ना, म्हणजे आपण एक क्रिएट युजरचं पेज हो, ते घेतलं. असणार ना, खूप एन हा नंबर असतात, काही फरक पडत नाही त्याला. हा, तर त्यावेळी हे पाईप सिम्बॉल यूज करूनच ते पास करायचे का? हो, हे पाईप सिम्बॉल इम्पॉर्ट, त्याशिवाय त्याला डेटा सिग्रेशन कळत नाही. यही करता अभी वो मम्मा ओके. मुझे आणि सर मॉक टेस्ट मग है ना एक्सेल पण आपण हे करू वो शकतो करते ना, प्रोव्हाइड करू शकतो टेस्ट. काय करू शकता. एक्सेल फाईल पण हो, करतात ते ना? एक्सेल फाईल पण करू शकतो, काय प्रॉब्लेम नाही. पण एक्सेल फाईलचा थोडासा यूज ह्यामध्ये इथं वेगळ्या वेगळ्या करावा लागतो पूर्णपणे. म्हणजे सर काय म्हणला? दीपालीचं म्हणणं काय आहे सर की लार्ज इम्पोर्ट जेव्हा हा, ते करतो मला ना आपण, कळालं हा त्यांचं म्हणणं हा काय हा आहे. ह्या केसमध्ये काय करता येतं माहितीये का, हम्म. तुम्हाला तर एक्सेल फाईल वापरायची असेल तर तुम्हाला त्या एक्सेल फाईलचं काहीतरी द्यावं लागतं, डेटा वगैरे. तुमचा डेटा असेल ना एक्सेल फाईलचा, पाथ काहीतरी प्रोव्हाइड पाथ करावं नाही द्यावं लागेल. लागेल, पाथची हा कन्सेप्ट वेगळी राहते. हा ह्याच्यामध्ये तुम्हाला कुठल्या रोचा डेटा उचलायचा असं द्यावं लागतं, आणि शीटचं नाव द्यावं लागतं, किंवा नुसतं एवढं जरी द्यावं लागतं, अशी ती कन्सेप्ट आहे. ओके ओके पहिल्या रोचा डेटा, दुसऱ्या रोचा डेटा उचलून दे, तिसऱ्या रोचा डेटा उचलून दे, असं तुम्हाला द्यावं लागतं. ओके. तरच तो 1 बाय 1 उचलतो, नाही तो उचलत नाही, हे लक्षात ठेवा. आणि सर मग ती फाईल कुठे स्टोअर करायची एक्सेल? ही फाईल तुम्ही रिसोर्सेस फोल्डर मध्ये ठेवू शकता शक्यतो, किंवा तिथं एक सेपरेट पॅकेज क्रिएट करू शकता. इथं जसं आहे ना एसआयसी डेटा, कुठेही शूट आहे असं काही प्रश्न नाही. इथे ना तुम्ही एक सेपरेट बनवू शकता, टेस्ट डेटा म्हणून, त्यात टाकू शकता. पटलं का आता. सर आपण जो कोड जावा फाईल मध्ये लिहित होतो तोच आता फक्त स्टेट डेफिनेशन फाईल मध्ये लिहितोय ना? हा, एक्झॅक्टली. ओके. अजून आणि आपण तो काय करणार आहे माहिती आहे का, स्टेप डेफिनेशन पण पुढे जायचं. स्टेप डेफिनेशन मध्ये मेथड कॉल करायची, त्याचा ऍक्च्युअल कोड दुसरीकडेच कुठे लिहायचा असतो. ओके. मी तुम्हाला फक्त समजावं म्हणून आता सध्या 2च लेअर सांगतोय, अशा 8 लेअर्स आहे टोटल. त्या 8 लेअर पैकी फक्त 3च लेअर महत्वाचे आहेत, 3 ते 4 लेअर बाकीच्या काही म्हणजे नॉर्मल आहेत. जसं की तुम्ही म्हणता सर सर ते टेस्ट डेटा कुठे ठेवायचा, मग आपण काय करतो, इथे एक राईट क्लिक करतो, इथे न्यू पॅकेज बनवतो. सर रिसोर्सेस मध्ये मोस्टली ठेवतात ना सर टेस्ट डेटा असं काही रिगार्डिंग? नाही, आपला कॉल आहे, आपण पॅकेज मध्ये पण ठेवू शकतो. तुम्हाला कुठे ठेवायचं ते. इथे मी ते एक्सेल फाईल ठेवून देईल. ओके. कारण कोड आपला हा टेस्ट जावा मध्ये असतो आणि काही असं टेस्ट. ऐका, मी ते हा सांगतो. इथं पण ठेवू शकता तुम्ही. हा इथं इथं टेस्ट डेटा पॅकेज करण्यापेक्षा ना, इथे तुम्ही फोल्डर बनवा, बेस्ट ऑप्शन आहे. इथं ना राईट क्लिक करूया, इथं न्यू फोल्डर करूया. इथे पण बनवू शकता, किंवा रिसोर्सेस मध्ये पण करू शकता, इथे पण करू शकता, असं काही नाहीये. जसं इथे फोल्डर बनवलं की नाही, तुम्ही इथे पण बनवा, काय तर मग प्रॉब्लेम. त्याचा पाथ पण द्यावा हो, लागेल ते ना? तुम्हाला द्यावं लागणार ऑब्विसली, त्याशिवाय त्याला कळणार कुठं ना कसं काय होतं. मग तो पाथ आपण कशामध्ये येणार? कोड लिहिणार ना आपण. ओके. तुम्हाला आता ह्याचा पाथ पाहिजे, राईट, म्हणजे ह्याला विचारायचं कुठे गेलं, चॅट जीपीटीला आपला करंट पाथ पाहिजे, राईट. एक मिनिट, हाऊ टू गेट करंट पाथ इन जावा, ही प्रॉपर्टी बघा तिथं. हा सांगतो तुमची करंट कुठली वर्किंग डिरेक्टरी, 16 गेट पासून युजर डॉट डिरेक्टरी. बरोबर, म्हणजे तो हे सांगतो बेसिकली हा फोल्डर कोणत्या लोकेशनला आहे. मग तिथून पुढे तुम्ही स्लॅश 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 करून तुम्ही त्या लोकेशनला जाऊ शकता. पटलं का आता. सर ऐका ना, तुम्ही जे सांगितले बऱ्यापैकी कळलंय, पण जसं आपण आता सिनारी आउटलाईन मध्ये घेतलं ना, एक रिअल टाइम एखादा सिनारी घ्या ना, म्हणजे प्रॉपर कळून जाणार आपल्याला. कुठल्या कोड वाला सर, नाही नाही, आता लॉग इन हा करायचा वगैरे, राईट, लॉग इन वगैरे करायचं, राईट. म्हणजे त्यात आपण एक्स्ट्रा हा सर, तो करायचा आपल्याला, त्याला अजून 2 दिवस शकतो. अच्छा तर फक्त मी काय करतो तुम्हाला कळालं का, मी तुम्हाला 2 लेअरवरच असं खेळवत आहे. अच्छा. ते मागची स्टोरी अशी आहे की तुमचं हे पण होणं पक्क महत्वाचं, राईट. तुम्हाला हे तुमचं अजून इन्स्टॉल करायचं, राईट. आता ह्याला एरर आला बघा.
ठीक आहे, चला मी सगळ्यांना शेअरिंग करतो 2 मिनिटं. व्हॉट्सअपवर सर पाठवलं होतं ते डाउनलोड झालं का मला? आय डोंट नो बाकीच्यांना काय इश्यू होतो मला नाही माहिती, पण त्यांना इश्यू होतो तर मला ते त्याच्यावर वर्कआउट करायला लागतं. ठीक आहे, झालं सगळ्यांचं? ओके, आता इंटरव्ह्यूला पुढचा क्वेश्चन येतो. व्हॉट इज, ऐका ना, मी आय रिक्वेस्ट, जर तुम्हाला व्हॉट्सअपवर डाउनलोड करता असेल खरंच डाउनलोड करा. ज्यांना खरंच इश्यू आहे, राईट, त्यांनी प्लीज मला मेल आयडी करा. तुम्ही सगळ्यांची मेल आयडी कॉपी पेस्ट करायला वेळ लागतो. तर ती व्हॉट्सअपवरती फाईल पण तुमची 81 MKBचीच होती कालची. हो, तुम्ही डाउनलोड केलं ना, इन्स्टॉल केलं ना, ते मेवन प्रोजेक्ट आहे ना, त्यामुळे डाउनलोड करून गेलायचे, चेक करून घेण्याचा. तर ते सर्व केलं पण तिथे काही येत नाहीये. आपण बघूया, मला 5 मिनिटं द्या, मग आपण बघूया. बट ठीक आहे, आपण आजच्या पर्यंत स्टॉपच करू. चला, तुमच्यावरती ते वर्कआउट करून टाकू.